ची आरती झाल्यानंतर श्रीफळ वाढवण्यात येईल आणि त्यानंतरच आतमध्ये जाऊन बसायचे। त्याआधी कोणीही आतमध्ये जाऊन बसायचं नाही। कृपया आपणास विनंती आहे, कोणीही आतमध्ये बसमध्ये जाऊन बसायचं नाहीये जोपर्यंत सन्माननीय आमदार संजय उपाध्यायजी येतील। आता थोड्याच वेळात आपल्या समोर सादर करण्यात येणार आहे। साऊंड वाले इथे स्टेजच्या राईट साईडला। विनती करता हूँ कि मंच पर आएंगे, जिनका हो गया वो नीचे रहेंगे, नए कार्यकर्ता को मंच पर आने की विनती है। सभी वाहन चालक, कंडक्टर सभी ने मंच के पास में आना है, सभी से विनती है। करता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर उठशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची। जय देव जय देव जय मंगल मूर्ती वो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव बोधर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना, दास रामाचा संसा सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना। जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती। जय देव तुझ गौरी कुमरा, चंदनाची उठी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभा तो बरा, रुंदुमते मुकुरे चरणी गागरिया। जय देव जय मंगल मूर्ती वो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना, सर सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना। जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती। जय लवलवती विकराळा ब्रह्मांडी माळा। गोपाल शेट्टीजी येणार आहेत, त्यांना 9-10 मिनिटं आहेत, कमीत कमी तिथपर्यंत आवाज तर गेला पाहिजे, ते लवकर येतील। गणपती बाप्पा, हातच उठत नाही कोकणवासियांचा गणरायासाठी। कसं काय गणपती उत्सव करणार आपण, एकदा होऊन जाऊन दे जोरात, ठीक आहे? अरे बाले डान्स आवडला की नाही आवडला? हा, मग एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया आणि जोरात घोषणा देऊया। गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हर 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 हर। येथे उपस्थित समस्त गणेश भक्तांना वंदन करतो। आजचा 3रा दिवस आहे। पहिल्या दिवशी 6, दुसऱ्या दिवशी 12 आणि आज 16 बस आपण इथून सोडत आहोत। जसं सांगण्यात आला, या डेपोवरती जुगारचा अड्डा होता, दारू पिण्याचा अड्डा होता, इतका कचरा होता, पण आम्ही ठरवलं इथेच करूया। इथे का करूया तर एवढी मोठी सुंदर जागा आहे, लोकेशन फार बेस्ट आहे। आम्ही 12 ट्रक कचरा साफ केला, फॉगिंग केली, टॉयलेटची व्यवस्था केली, नीट सगळं प्रकाश व्यवस्था केली। गोपाल शेट्टीजी येणार आहेत, त्यांना 9-10 मिनिटं आहेत, कमीत कमी तिथपर्यंत आवाज तर गेला पाहिजे, ते लवकर येतील। गणपती बाप्पा, हातच उठत नाही कोकणवासियांचा गणरायासाठी। कसं काय गणपती उत्सव करणार आपण, एकदा होऊन जाऊन दे जोरात, ठीक आहे? अरे बाले डान्स आवडला की नाही आवडला? हा, मग एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया आणि जोरात घोषणा देऊया। गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी
शिवाजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हर 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 हर. येथे उपस्थित समस्त गणेश भक्तांना वंदन करतो. आजचा तिसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी 6, दुसऱ्या दिवशी 12 आणि आज 16 बस आपण इथून सोडत आहोत. जसं सांगण्यात आला, या डेपोवरती जुगारचा अड्डा होता, दारू पिण्याचा अड्डा होता, इतका कचरा होता. पण आम्ही ठरवलं इथेच करूया. इथे का करूया तर एवढी मोठी सुंदर जागा आहे, लोकेशन फार बेस्ट आहे. आम्ही 12 ट्रक कचरा साफ केला, फॉगिंग केली, टॉयलेटची व्यवस्था केली, नीट सगळं प्रकाश व्यवस्था केली. गणेश चतुर्थी के निमित्त से हम तो सीट को डाल देना तो ये पूरी गणपति डायल्यूट हो जाएगी. ये पूजा की सामग्री है. इसके साथ एक और तालुका जिल्हाध्यक्ष आरपीआयचे शिंदे साहेब यांचंही स्वागत होईल. भारत माता की जय. भारतीय जनता पार्टी या बोर्डीमधून आमदार संजय पटेल यांच्या सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी देखील बोरिवली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कोकणसाठी बस सोडण्यात आलेलं आहे. या वर्षी संजय उपाध्यायजींच्या नेतृत्वात गेल्या वेळेसापेक्षा जास्त बसेस सोडण्यात आल्या आणि लोकांमध्ये उत्साह आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि गणरायाच्या कृपेने लोकसभेमध्ये आपल्याला यश आलं, विधानसभेमध्ये भरपूर यश आलं. त्यापेक्षा जास्त यश येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत येईल अशा प्रकारची अपेक्षा सर्व कार्यकर्ते आणि सर्व मतदार आपल्या मनामध्ये बाळगतात आणि नक्कीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करून एक आगळा वेगळा दृश्य आपल्याला ह्या मुंबई शहरामध्ये येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल. थँक्यू. काय सांगाल, आज मुंबईत तुम्ही पहिल्यांदा बोरिवलीमध्ये आमदार झाल्यानंतर आता बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे कोकण जाणाऱ्या चाकरमान्यासाठी, काय सांगाल? कोकणवासी वर्षभर गणेशोत्सवाची वाट बघत असतो आणि कधी गावात पोचतो याची त्याची काळजी असते, चिंता असते. आणि एकदा सुट्टी मिळाली तर गावात जायचं कसं, कारण इतक्या लोकांना गावात जायचं असतं आणि म्हणून त्यांची चिंता करताना महाराष्ट्राचे आमचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी यांनी कोकणवासियांसाठी 550हून अधिक बसेसची व्यवस्था केली. बोरिवलीत पहिल्यांदा मी 55 बसेसची व्यवस्था केली आहे. फार सुंदर व्यवस्था आहे आणि आज तिसरा दिवस आहे. आज आम्ही 16 बस इथून पाठवतो. उद्यासुद्धा 16 बस इथून पाठवू. पार्ल्यासुद्धा 25 बसची व्यवस्था केली आहे. याशिवाय केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांना आम्ही विनंती केली होती. 347पेक्षा जास्त फेऱ्या फक्त कोकणासाठी रेल्वे विभागाने केली आहे. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करतो. जे लोकांच्याकडे स्वतःचं वाहन आहे आणि वाहन घेऊन कोकणात जायचं आहे त्यांच्यासाठी शासनाने टोल माफीचा निर्णय घेतला आहे. हेवी व्हेकल्स त्यावेळेला महामार्गावर चालू नये याची दक्षता आम्ही घेतली आहे आणि त्यामुळे परवापासून जे लोक गावात चालले सुखरूप चालले आहेत, आनंदाने चालले आहेत आणि आजचा प्रवाससुद्धा सुखमय होईल अशी मला अपेक्षा आहे. लोकांनी देखील तुम्हाला प्रतिसाद चांगल्या पद्धतीने दिलेला आहे आणि जे मॅनेजमेंटच्या बद्दल देखील लोकांनी कौतुक केलेलं आहे त्याबद्दल काय सांगतो? हे जे आपण मैदान बघतोय किंवा एसटीचं डेपो बघतोय इथे एवढं घाण होतं. जवळपास 12% कचरा आम्ही साफ केला. त्याशिवाय इकडे दारू प्यायला लोक बसायची. इथे आम्ही स्वच्छता केल्यानंतर हा परिसर फॉगिंग केली. इथे तुम्हाला मच्छरचा त्रास नाही. इथे सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. इथे व्यवस्था केल्यामुळे ट्रॅफिकचा अडथळा नाही म्हणून आम्हाला कोण शिव्या देत नाही आहे. पाऊस पडला तर सामान कुठे ठेवायची ह्याची पण काळजी नाही आहे. आमच्या बसेस वेळेवर पोहोचल्या आहेत म्हणून बस बघूनसुद्धा सगळे आनंदित आहे की कुठल्याही टेन्शनची आवश्यकता नाही. प्रत्येक बससाठी आमचा 2-2 कार्यकर्ता आहे. त्यांचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. त्यांना व्यवस्थित मॅसेज दिलेला आहे आणि म्हणून कुठेही कम्युनिकेशन गॅप नाही. हे सगळं करत असताना आणि मुंबईत एवढी मोठी व्यवस्था करत असताना मला आजपर्यंत
एकाही माणसाने किंवा कार्यकर्त्याने फोन करून त्रास दिला नाही की साहेब आमची बस कुठे आहे. मला वाटतं हे पक्षाचं काम करताना हेच कौशल्य मी शिकलो आहे आणि त्यामुळे कितीही मोठं आव्हान असलं पक्ष मला जबाबदारी देतो कारण पक्षाला सुद्धा विश्वास आहे. एकदा संजय उपाध्यायला काम दिलं म्हणजे ते होणार म्हणजे होणारच. बोरिवली विधानसभेतून एकूण किती बस सोडण्यात आले? बोरिवली विधानसभेतून 55 बसेस आम्ही सोडतो. आमदार संजय उपाध्याय यांच्या नेतृत्वात कोकणसाठी बस चालू करण्यात आलेले काय सांगू? खरं तर मी एवढं सांगेन की गेली 30 वर्ष मी इकडे राहतोय गोराईमध्ये. मी पण एक BJPचा कार्यकर्ता आहे सुरुवातीपासूनचा. मी त्या कॉर्पोरेट त्यांच्यावर असं शेट्टी पण मला चांगले ओळखतात. पण मी गेल्या 30 वर्षामध्ये मला वाटतं हे लवकर आले असते तर अजून जास्त डेव्हलपमेंट झाली असेल मला वाटते. कारण ज्या पद्धतीने संजय उपाध्यायजी जे काम करत आहेत म्हणजे आज त्यांनी बोरिवलीमध्ये पण जे सुखसोयी निर्माण केलेले आहेत किंवा स्टेशनवर तुम्ही बघितलं असेल आम्ही ओरडायचो की इथले सगळे जे हॉकर्स होते ते निघायला पाहिजे. पण थँकफुल टू संजय उपाध्यायजी ज्या पद्धतीने त्यांनी एक आल्याबरोबर पहिली त्यांनी ते काम केलं त्याच्यामुळे आम्ही खूपच आनंदित आहोत. कारण मला बोलायची गरज होती ह्या गोष्टीची कारण मी पण एक कार्यकर्ता ह्या गोष्टीचा. पण संजय उपाध्यायांना मी बघितल्यानंतर मला वाटलं काहीतरी वेगळीच काहीतरी व्यक्ती आहे आणि खरोखर मला आनंद वाटतो की त्यांनी हे एवढं केलं आहे आपल्या बोरिवलीवासियांसाठी. मी तर म्हणेन की फ्युचरला संजय उपाध्याय आमच्यासाठी 50 वर्ष इकडे राहावे अशीच मी त्याची इच्छा करतो. कैसा लग रहा है संजय जी ने जो सुविधाएं व्यवस्थाएं की वो कितनी अच्छी है? बहुत अच्छी है. हम लोग देवगढ़ के लिए जा रहे हैं गणपति पापा के लिए. उन्होंने सुविधा की है बहुत अच्छे से की है. इससे पहले भी ऐसी कोई सुविधा आपको मिली है? हाँ 1-2 बार मिली है. बहुत अच्छे से मिली है. क्या संजय जी को क्या थैंक्स कहना चाहिए? मराठी बोलना चाहिए. काय सांगाल आज कोकणासाठी स्पेशली बोरिवलीतून बस करण्यात आलेला आहे काय सांगाल? आणि आमदार संजय उपाध्याय यांच्या नेतृत्वात करण्यात मोफत सेवा आहे काय सांगाल? नाही त्यांनी म्हणजे खूप चांगली व्यवस्थित सुविधा केलेली आहे कोकणात जाण्यासाठी. आणि अशी सुविधा म्हणजे पहिली पण होती आणि आता पण छान आहे. देवगडला जाणार आहोत मी. यांच्या नेतृत्वात तुम्हाला मोफत सेवा देण्यात आली काय सांगाल त्याबद्दल? खूप छान आहे इकडे जे काय त्यांनी अरेंजमेंट केले ते. आणि म्हणजे कोकणासाठी महत्त्वाचं असतं गणपतीसाठी गावी जाणं सो ते खूप व्यवस्थित आहे आणि खूप छान करतात. सपोर्ट आहे कोकणातला एक. थँक्यू. कसं वाटतोय तुम्हाला आज आमदार उपाध्याय यांच्या नेतृत्वात हे सर्व कार्यक्रम घेण्यात आलेला आहे पहिल्यांदा जे आमदार त्यांनी केलेला आहे काय सांगाल त्याबद्दल? नाही खरंच खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि खूप व्यवस्थित नीटनेटचा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे कोणाचं असं हे नाही आहे बाजार नाही होत आहे. व्यवस्थित एक बस व्यवस्थित सोडलेली आहे नंबर वाईज. त्यामुळे छान एक्सपिरियन्स. इससे पहले भी किसी ने ऐसी सुविधाएं आपको दी? त्याच्या आधी दिला आहे का? नहीं पण दी है बट ये मैनेजमेंट बहुत अच्छा है. नाइस मैनेजमेंट. थँक्यू. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. असंच सहकार्य करत राहा. गणपती बाप्पा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. तुम्हाला एक पब्लिक खड़ा करके रखना चाहिए इन लोगों राव सर गणपती बाप्पा